नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, काही महिन्यांपूर्वी मी राजेश जगताप सरांची आडूसा ही कादंबरी आपल्या चॅनलवर तुम्हाला ऐकवली होती आणि त्यावेळेला चॅनलच्या श्रोत्यांसाठी आपण एक स्पर्धा आयोजित केली होती की आडूसा या कादंबरीत जगताप सरांच्या आगामी 2 कादंबऱ्यांची नावं दडलेली आहेत. ती नावं ओळखा आणि बक्षीस म्हणून आडूसा कादंबरीची प्रत मिळवा. ही स्पर्धा पूर्ण झाली. विजेत्यांना कादंबऱ्याही बक्षीस म्हणून देण्यात आल्या. त्या कादंबऱ्यांची नावं होती अतृप्त आणि दुसरी कादंबरी वांझोटी. अतृप्त कादंबरीची झलक मी गेल्या महिन्यात तुम्हाला ऐकवलेली आहेच. आज मी तुम्हाला ऐकवणार आहे त्या दुसऱ्या कादंबरीची म्हणजेच वांझोटी या कादंबरीची झलक. या दोनही कादंबऱ्या जगताप सरांकडनं लवकरात लवकर लिहून पूर्ण होतील, त्या प्रकाशित होतील आणि प्रकाशित झाल्यानंतर दोन्हीही कादंबऱ्या आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की ऐकायला मिळतील. पण त्यासाठी म्हणजे त्या कादंबऱ्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळण्यासाठी किंवा इथून पुढे मी कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कुठलाही व्हिडिओ अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात राजेश जगताप लिखित वांझोटी या कादंबरीची एक झलक म्हणजेच कादंबरीचं प्रकरण पहिलं. पाथरीच्या माळावर पारध्यांची वस्ती अंधारात बुडाली होती. 3 दगडं मांडून तयार केलेल्या चुलीतली राख निवली होती. एखाद्या चुकार चुलीतला धूर दारू पिऊन आपल्याच मस्तीत हेलपाटत चाललेल्या दारुड्यावाणी हेलकावे खात वर वर जात होता. वाऱ्यानं भगभगणाऱ्या घासलेटच्या चिमण्या पेंगू लागल्या होत्या. काहींनी अलगदपणे डोळे मिटले होते. मधूनच किरकिरणाऱ्या लेकराला त्याच्या आईचा तडाखा बसल्यावर ते आणखीनच भोकाड पसरून ओरडत होतं. एखाद्या पालात अंगाला अंग घासून तापलेले श्वास शांत करताना वाळलेल्या पालापाचोळ्यातून फुतकार टाकत सळसळत जाणाऱ्या नागिणीची खुसफुस ऐकू येत होती. भेदरलेली काकणं क्षणभर किणकिण करत पिसताना उत्कट समाधानाचे उसासे टाकत होती. गारठ्याचा मुजोरपणा कमी करण्यासाठी 2-4 पोरांनी हातभर खड्ड्यात लाकडं टाकून जाळ केला होता. गच्च अंधारात स्मशानातल्या सरणाजवळ भुतावळ बसल्याचा भास होत होता. आकटीची ऊब अंगावर ओढून घेण्यासाठी त्यांचे हात पुढे जात होते, पुन्हा मागे येत होते. बिडीचे झुरके मारताना एखादा काजवा चमकून गेल्यासारखं वाटत होतं. पालात भाऊ भाऊजाई झोपले होते. बाहेर एकटाच अंग अवघडून पडलेल्या शिंगऱ्याला झोप येत नव्हती. अंगावरल्या फाटक्या घोंगड्यातून भिरभिरत आत शिरणारं गार वारं त्याला झोपू देत नव्हतं. तो उठला. पालाच्या मागच्या बाजूला 5-10 पावलं जाऊन लघवी करून आला. मांजराच्या पावलांनी येऊन आखटी शेजारी शेकायला बसला. अय शिंगरे, आय घाले, आला का आयत्या पिठावर या गवाडाया? नाग्या वैतागला. मजी तुम्ही शेकाय बसले, म्या बी बसलो. कुणाच्या बाचं काय केलं? उगा कावा बिरात किडेव्याने किरकिर करते. अरे ढोंगाने एवढं गारटलं तर कसताना नाही का हातपाय मोडलं होतं का? ए नाही आणत जा, कर काय करायचं ते. शिंगऱ्या फाणकाऱ्यानं म्हणाला. शिंगऱ्या, अरे पर आकटीचा रिवाजच आहे ना त्यो. प्रत्येकानं कसताना आणायचं. जाय उठ पडदिशी, उठ उठ, 4 काड्या तर आणायचे आहेत, आहे का एवढं? नरसूनं समजूत काढली. अरे पर अंधारात चुकाट्यावर पाय पडला म्हणजे झालं का? शिंगऱ्या कुरकुरला. काय होत नाही रे, जास्त लांब नका जाऊ. भ्या वाटत असन तर एखादं पेटतं लाकूड ने संग, मग तर जमल का नाही? शिंगऱ्या उठला. जवळच्या खड्ड्यात उतरला. हाताला लागतील तेवढ्या काटक्या गोळा केल्या. एक मनगटा एवढं हातभर लांबीचं लाकूड मिळालं. कस्तान घेऊन शेकोटीजवळ आला. समज टाकू का?
शिंगऱ्यानं विचारलं. अरे नग नग उली उली टाकायचं म्हणजे आग पेटती राहती. काय रे नाग्या? अरे टाकतो की समद कास्तान, म्हणजे चांगलं जाळ होईन. मग ह्या भडवीच्याला उचलतो आणि टाकतो त्याच्यात. अरे गप मना उचलून टाकतो. हड बाजकभर जोंधळं उचलाय सांगितलं तर कुत्र्यावानी जीभ काढतोय. अरे माणसानं आपल्या अंगातलं पाणी जोखून बोलावं. ओगा द्यावानं तोंड दिलंय म्हणून गामजा मारू नये. नाग्यानं शिंगऱ्याला डिवचलं. हे बाबानू, अरे गापा क्या आता? कावा बी आपलं दिसलं काही एकानं नागावाने फणा काढायचा आणि दुसऱ्याने मुंगसावाने भवताले रिंगाण धरायचं. अरे लगीन झालं असतं तर एखाद्या लेकराचे बाप झाले असते. निस्ता पोर खेळ. बरं तुम्हा दोघायचा नेमका वाद काय आहे ते बी समजत नाही. नरसूनं सुतारावाणी तासलं तसे सगळे गपगार बसले. कास्तानाचं एक एक लाकूड आखटीत पडत होतं. पेटत्या अंगानं गारठ्याला मिठी मारत होतं. आखटीत राख होऊन उडून जाण्यासाठी निखाराहून धगधगत होतं. माळापासून अर्धा मैल अंतरावर असलेलं गाव सामसूम झालेलं होतं. भुर्र भुर्र करत मातीची सडक तुडवीत आणि भवताली फुफाटा उडवीत एक गाडी एसटीच्या अड्ड्यावर गचके देत थांबली. तिच्या मोठाल्या दिव्यांचा लांब लचक उजेड 5-50 पावलावर स्थिरावला. इंजिनची घरघर चालूच होती. आखटीला बसलेल्या गाड्यांच्या माना वळल्या. गावातल्या उजेडाकडे पाहायला लागले. बायली, एवढ्या राज्याला एसटी आली का काय म्हणायचं? नरसूनं शंका काढली. नाही बा, एसटी कावाच गेली. मला तर वाटतं एखादी लारी असन. शिंगऱ्यानं बिनतोड माहिती पुरवली. अरे लारी का असना, पण ती थांबली कशा पायी? नरसूचं समाधान झालेलं नव्हतं. अरे गावातलंच कोणीतरी बेनं काढमाडला असन. 12 बॉड्याचे देशभर कुठंतरी एखाद्या वस्तीवर जुगार खेळत्यात, नाही तर देशी मूत डोसत बसतात. गावात आल्यावर साधू संतावाने मी रावत्यात. नाग्यानं मनातली खळबळ काढली. गाडीचे दिवे क्षणभर विजले, पुन्हा पेटले. इंजिनाची घरघर वाढली. गाडी आपल्या रस्त्यानं धुरळा उडवत पुढे निघून गेली. आखटीला बसलेले गडी पुन्हा हातपाय शेकायला लागले. नरसू, आपल्याला कावा गाडी गोड मिळन का नाही रे? नाग्यानं गरिबीच्या जखमेवरची खपली चाळवली. गाडी घोड ह्या ज्याला म्हातारी मिळायचं नाही. अरे आपल्याकडं आहे तरी काय? ना शिक्षण, ना काय कामधंदा. बाप जाद्याची काही शेतीबाती बी नाही. पोटाची खळगी भरण्यापायी ह्या गावातनं त्या गावात रानुमाळ हिंडायचं. गाव सोडायच्या आधी पोलीस पाटलाची परवानगी घ्यायची. पुढच्या गावात गेल्यावर हेच चर्राट वळायचं. कुठून आले, किती माणसं आहेत, किती दिवस मुक्काम करणार, समद सांगायचं. अगोदरच्या पोलीस पाटल्याच्या दाखल्याचा कागद दावायचा. त्याची खात्री पटली म्हणजे तो गावाबाहेर पालं टाकायला वय म्हणतो, आणि नाही पटली तर मग हातपाय पाडायचं. तेवढ्या बी नाही भागलं तर मग हातावर 10-5 रुपये ठेवायचं. चोरी मारीचा बट्टा तर साठवाईनं जलमतानीच कपाळावर लावलेला आहे, पर जीव जगवण्यापायी ते बी करायला लागते. काय ही जिंदगानी. नरसूच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. नरसूचं बोलणं ऐकून समदे वाचा गेल्यावानी गप्प बसले. वय वय वय, अक्षी बरोबर बोललाच पाय. तरी बरं वर्षामागं डांगळ्या म्हाताऱ्यानं या गावाच्या बाड्या आसामीची मंदरणी करून कायमचं पालं ठोकायची परवानगी घेतली. गावात रोजगार करून पोट भरतंय आणि पोलिसाची पनवती बी सुटली. गावा तरी आपलं बी दिस चांगले येत्यान. आपण आपलं गाव पांढरीशी इमानदारायचं, पुढं भगवंताला ठावं. शिंगऱ्यानं मन मोकळं करून टाकलं. आकटीची ऊब घेण्यासाठी तारवटलेल्या डोळ्यांनी बसलेले 2 कुत्रे अचानक उठले. गावाच्या वाटेकडे बघून भुंकायला लागले. इतका वेळ तोंडाला कुलूप लावून बसलेला कावळ्या ताडकन उठला. चवड्यावर उभा राहून कोणी दिसतंय का हे पाहायला लागला. का रे कावळ्या, काय झालं? का म्हणून उठला?
अरे नरसू, अरे कुणीतरी येतंय जणू. गपे गप, वस्तीवरले समधे परत आलेत. मग आता कोण आहे कडमडायला येणार? तो असंच असते, ग बसते आणि मध्येच उठून काव काव करायला लागते. नाग्यानं त्याला दाटावलं. गड्यानो, कवा तरी विश्वास धरत जा. अरे एखाद्या बाईवानी कोणीतरी दिसतंय. कावळ्यानं अंदाजानं सांगितलं. घ्या, एवढ्या रातच्या अंधारात याला बाई येताना दिसती. कावळ्या, तू बिडी वडली ती खरंच बिडी होती का गांजा बिंजा भरला होता? काय तो हा काही भरोसा नाही, लय कलाबाज माणूस आहे तू. कावळ्यानं अंधारात नीट निरखून बघितलं. 7-8 पावलं पुढं जाऊन थांबला. काय रे कावळ्या, अरे हाय का नाही कुणी? नाही तर एखादी हाडळा असं ना, गप इकडं ये, नाही तर ओराव बसून फार रॅमटा काढल्या बिगर सोडत नसती पाय. नाग्या, लेका हाडळ नाही, मला वाटतं शिंगऱ्याचं पाखरू आहे बरं का. हा, माझी भागी का काय? सगळे उठून उभे राहिले. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कमी झाला. ते गुरगुरायला लागले. लांबची आकृती जवळ यायला लागली, अधिकच स्पष्ट व्हायला लागली. अरे भैरव भय, भागीच आहे ती. भागीचं नाव ऐकताच शिंगऱ्या शहारला. गारटलेलं अंग गरम व्हायला लागलं. हळूहळू ती आकृती अधिकच जवळ आली. सगळ्यांना उद्देशून म्हणाली, काय रे पोराव, बरं आहे ना? आणि अजून बी जागेच आहे ते? कोण कोण आहे रे? तिने लांबूनच विचारलं. मी आहे नरसू, नाग्या, कावळ्या आणि शिंगऱ्या बी आहे भागाक्का. नरसू शिंगऱ्याच्या नावावर जोर देत म्हणाला. होय का? बरं आहे बरं आहे. भागी कौतुकानं म्हणाली. अगं पर भागाक्का, तो हा काम होऊन एवढी रात करून आली? अरे मस येरवळी निघाली होते, तालुक्याला येस्त उशीर झाला आणि मग एसटी हुकली. मग बसली तिढच, पण एक बी गाडी का गोडं गावना. भूतावानी अंधारात एकलीच बसली होते. म्हणलं आता हिथंच रात काढायला लागती जणू. तेवढ्यात देव पावला आणि एक लारीवाला आला. आले त्याचे संकट. म्हणजे आता थोड्या येळा मागं गेली, त्या लारीनं तो आले म्हणकी. आणि बरं का भागक्का, हे पाहिलं का कोण आहे ते? कोण आहे? अंधारात तोंडवी धड दिसेना झाले. ए बाबा, अरे कोण आहे? जरा मोर ये की. भागीनं नाराजीनं दारडावलं. त्यो नाही यायचं पुढं, शिंगऱ्या आहे त्यो. वय र शिंगऱ्या, बरं आहेस का र? हां बरं पोरांनो, आत्ता जाते म्या, मग सकाळच्याला बोलू. हां, हे डाव्या हाताचं पाल आमचंच आहे ना का? असं विचारून जबाबाची वाट न बघता भागी पुढे गेले. पालाजवळ जाऊन तिने हाक मारली. आये, ए आये, ए अरे बा, अरे काय झोपला काय? अरे अरे कोण आहे? डांगळ्या खडबडून जागा झाला. म्या आहे भागी. भागी? हे महिने महिने, अगं उठ 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 उठ, दिवा लाव दिवा लाव. अगं भागी आली भागी. डांगळ्यानं बायकोला उठवलं. मैना उठली. घाई गडबडीत लुगडं नीट केलं, दिवा लावला. लेकीला म्हणाली, का अगं बाय, एवढी रात करून आली ती? हां, ये आतमध्ये ये ये ये, बस बस बस. अगं वय झाली रात, पाणी दे की व्हायचं. डांगळ्यानं बिडीला काडी देत विचारलं. भाकर टकोडीचं काय तुझ्या? मैना पाणी घेऊन आली. लेकी पुढं ठेवलं. भागीनं तांब्या तोंडाला लावला. घटा घटा पाणी प्यायले. पदराला तोंड पुशीत म्हणाली, या बारीला गारठ जास्तीच पडलाय बा. आणि बा, असं पालात किती दिस काढायचं? अरे काय नाही तर निदान कुडाचं तरी भिताड घालायचं होतं. आज गारठ आहे, उद्याच्याला ऊन वारा पाऊस पाणी आहे, तवा कसं होईन? काय नाही होत. अगं आपल्या जातीची जेनकानी जाशी आहे. आभाळ फाटले हो, ठेगाळ लावा येत आहे का? तसा बी आपला कुठं लाखाचा बारदाना वाया चाललाय. मागं पुढं त्वा एकलीच. तो बी लगीन झालंय. मग आमचं काय? आज आहे उद्या नाही. काय कसं तरी दिस काढायचं.
एखादी शिवारल्याचा सांगावा आला म्हणजे वाट धरायची. डांगळ्यानं एका दमात आपल्या जीवनाची कथा सांगून टाकली. अरे बा, असं का म्हणून म्हणतोयस? पोट हाय तवर त्याच्यात काड्या कस्तान घालायला लागतंच का नाही? बरं, बाकी बोलू सकाळच्याला. आहे जेवाय काय हाय का नाही? अगं बाया, जेवण आता कणचं. दुपारच्या 1.5-2 भाकरी होत्या, तेवढ्यावरच भागिवलं. आणि तू आभी अशी आवचित आली. बरं, नसं नका, मापल्यापाशी भाकरी आहेत. कांदा असन तर दे, 2 हिरव्या मिरच्या बी दे. मैना उठली. चुलीजवळचे 2 बारीक कांदे आणि 4 मिरच्या घेतल्या. एका जर्मनच्या ताटात ठेवून भागी पुढे ठेवल्या. भागीनं एका कांद्यावर मुठीचा दणका दिला. कांदा टच्चकन फुटला. फुटलेला कांदा दोन्ही हातानं दाबून रस काढून टाकला. भाकरीचं गठुडं सोडलं. भाकर मोडून कांद्याबरोबर खायला लागली. अधूनमधून हिरवी मिरची दाताखाली धरून काकडीसारखी कडा चावायला लागली. हास्य हुश्य करत बघता बघता 2 भाकरीचा फडशा पाडला. तांब्याभर पाणी पिऊन समाधानाचा ढेकर दिला. इतका वेळ बिडीचे झुरके मारत निवांत बसलेला डांगळ्या घसा खाकरून म्हणाला, भागे भागे, तो एकलीस का म्हणून आलीस ग? चिवलेला कुठं ठेवलाय? बा, आत्ताच तुझ्या देखत वल्ल सुक 2 घास कसं तरी खाल्ल्या. त्या मुडद्याचं नाव बी काढू नगस. भागीचं असं बोलणं ऐकून डांगळ्या चापापला. लेक नवऱ्याचं नाव काढू नको असं म्हणतीये म्हणजे नक्की काहीतरी गडबड घोटाळा झालाय हे समजायला त्याला वेळ लागला नव्हता. बिडीचा एक जोरदार झुरका मारून तो गप झाला. बाप गप बसलेला बघून भागी म्हणाली, अरे बा, असा गप का म्हणून झालास? कुठं काय नाही, आता मोप रात झाली, झोपा आता. असं म्हणून विझत आलेल्या बिडीचा शेवटचा झुरका मारून थोटूक जमिनीवर दाबून टाकलं. उठला. पाला बाहेर आला. गार वाऱ्याचा झोत अंगावरनं जाताच शहारला. बिडीच्या झुरक्याची ऊब झटक्यात बळाली. मान वर करून आभाळाकडे पाहिलं. कसलासा विचार करत मानेला झटका दिला. पाला मागे गेला. लघवी करून परत आला. पालात जावं का नाही असा विचार करत बाहेरच रेंगाळला. भागी एकटीच का परत आली असावी या विचाराचा भोंगा त्याचं डोकं पोखरायला लागला होता. गरम डोक्याची आणि तापट स्वभावाची भागी अर्ध्या रात्री अशी एकटी आली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड असली पाहिजे. त्याची झोप उडाली होती. खिशातनं बिडी काढून ती पेटवून झुरके मारता मारता तो पालाच्या बाहेर येरझारा घालायला लागला. भागी आल्यामुळे आखटीला बसलेली पोरंसुद्धा विचारात पडली होती. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या वायफळ गप्पा मारून झाल्यावर आखटीची आग माती टाकून दडपून टाकली. आपापल्या पालाजवळ जाऊन अंग टाकलं. भागी एवढ्या रात्री का आली याचा प्रत्येक जण विचार करत होता. पालाबाहेर अंगावर फाटकं घोंगडं घेऊन पडलेला शिंगऱ्या आभाळाकडे पाहत होता. कोमेजलेली चंद्रकोर एकाच ठिकाणी स्थिरावली असल्यासारखं वाटत होतं. अगदी त्याच्याच सारखी. ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसता पुसता त्यांनी कोस बदलली. भागी कळायला लागल्यापासनं त्याला तिचं आकर्षण होतं. भागी त्याला 2-2.5 वर्षांनी थोरली होती. लहानपणी कुठेही जायचं असेल तर ती त्याला हाताला धरून घेऊन जायची. एक गाव सोडून दुसऱ्या गावाला जाताना स्वतः पायी चालायची, पण बापाला सांगून हट्टानं त्याला घोड्यावर बसवायची. चालता चालता हातावर भाजी भाकर घेऊन त्याला आपुलकीनं घास भरवायची. अख्ख्या वाटेनं त्याला जादूच्या, भूताखेताच्या, राक्षसांच्या गोष्टी सांगून घाबरवायची आणि तो घाबरला की खळखळून हसायची. असंच एकदा गाव सोडून जाताना दुपारी पाटाशेजारी तांडा थांबला होता. बाया बापड्या झाडाच्या सावलीत चुली पेटून स्वयंपाकाला लागल्या. गडी माणसांनी जनावरांना पाणी पाजून आणलं. पाटाच्या कडेकडेनं वाढलेलं हिरवगार गवत जनावरं खायला लागली. भागी इकडे तिकडे झाडावर काही फळं किंवा मधाचं पोळं वगैरे मिळतंय का म्हणून शोध घेत होती. जोडीला शिंगऱ्या होताच.
पण खायला काहीही मिळालं नाही तेव्हा ती शिंगऱ्याला घेऊन शेजारच्या मळ्यात गेली. मालकाला पाहून म्हणाली, मालक मालक लेकराला लय भुका लागल्यात, गाजरं काकड्या काही असन तर द्या की. काय नाव म्हणली तू कणच्या गावाची तू? अव म्या भागी आणि ह्यो शिंगरे. अव आम्हाला काय असं गावन शिव म्हणजे? अव आम्ही पारद्याची आहे ती. ते तिकडं पाटशेजारी उतरलेत बघा समदे. जेवण झाल्यावर जाऊ पुढच्या गावाला. भागीनं न विचारता सगळं सांगून टाकलं. बरं पण भागे, अगं गाजराचे काकड्याचे दिस नाहीत पुरी. हे बघ, त्या तिडं पालडल्या बांधाला सीताफळीचं झाड आहे, जाय पिकलेलं गावतीन 2-4. नसले तर कच्चे तोडू न ग. जपून तोडान, फांद्या मोडायच्या नाहीत. वय मालक. असं म्हणून भागीनं शिंगऱ्याचा हात धरला. सीताफळाच्या झाडाकडे चिंगाट पाळाली. झाडाच्या भोवताली चक्रा मारून पाहिलं. 2 सीताफळाला डोळा पडल्यासारखं दिसत होतं. ते शिंगऱ्याला बोटानं दाखवत म्हणाली, ए शिंगऱ्या, ते सीताफळ दिसतंय का तुला? कोणचं? समजे सीताफळच आहेत की. अरे येड्या, म्या बॉट कुठं दावलं होतं? नीट पाय, ते वरल्या फाटीला डोळा पडलाय पाय, दिसलं का? वय वय 2 आहेत 2. हां, मग आता तो माझ्या खांद्यावर बैस, म्या उभी राहते, मग तो हा हात पुरण आणि आज्यात तोडायचं, इकडं तिकडं हात लावायचा नाही. भागी खाली बसली. शिंगऱ्याला खांद्यावर बसवून उभी राहिली. शिंगऱ्यानं हलक्या हातानं 2 सीताफळं तोडून भागीला दिली. शिंगऱ्याला खाली उतरायची घाई झाली होती. भागी बसण्यासाठी खाली वाकली, तो शिंगऱ्यानं उडी मारली. तोल जाऊन धबदेशी तोंडावर पडला. तोंडात माती गेली. भागीने त्याला हाताला धरून उठवलं. मूड दे, पण म्या म्हणती एवढी कंची घाई लागली होती. अरे तुला बी देणारच आहे की. इड आपल्या दोघा बिगर तिसरा कोणी वाटेकरी आहे का? जरा सबुरीनं घेत जा की. नुसतं खाऊ खाऊ करते आणि एवढं खाऊन बी अंगाला तर काही लागतच नाही. चल आता पाप्याचं पितार निसतं. भागी शिंगऱ्याला घेऊन विहिरीकडे आली. थारोळ्या शेजारच्या दगडावर बसली. मालकानं तिला पाहून विचारलं, भागे काय खावलं का नाही ग? भाई भाई 2 सीताफळं खावलेत मालक, तुम्हाला देऊ का एखादं? अगं नग तुम्ही खावा, आम्ही मस मोप खातोय. भागीनं 1 सीताफळ शिंगऱ्याला दिलं, 1 स्वतः घेतलं. मालक बोलता बोलता बांधानं पुढं गेला. दोघेही सीताफळ फोडून खायला लागले. अजून पूर्ण पिकलं नव्हतं, पण तरीही त्याला चांगलीच गोडी होती. सीताफळातल्या बिया काढून खाताना शिंगऱ्याला बरीच मेहनत करावी लागत होती आणि त्यामुळे त्याचे हात आणि तोंड चांगलंच बरबटलं होतं. पण तरीही तो अतिशय आनंदानं खात होता. इतक्यात भागी जोरात ओरडली, हाय हाय आर 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 आर. असं ओरडत ती उठली आणि बांधाकडे पळायला लागली. काय झालं शिंगऱ्याला काहीच समजलं नव्हतं. तो ताडकन उठून उभा राहिला. भागीकडे पाहायला लागला. अचानक ती ओरडत का पळाली त्याला काहीच समजत नव्हतं. तो भांबावला. खोळ्यावानी डोळ्यात जीव धरून तिच्याकडे पाहायला लागला. ती पळत होती. पळता पळता मधीच खाली वाकत होती, पुन्हा बेभान होऊन पळत होती. पळता पळता तिने शिंगऱ्याला हाक मारली, शिंगऱ्या, ए मूड दे, अरे इकडे ये. तिकडे काय शेळ्या वाळ्या थांबला वैर? भागीची हाक ऐकून शिंगऱ्या चिंगाट पळाला. भागी आपल्या तोंडावर खट्याळ हसू खेळवत उभी होती. तिच्या पायाखालचं गवत वाकडं तिकडं हालत होतं. शिंगऱ्या तिच्याजवळ पोहोचला. तिच्या तोंडाकडे बघत म्हणाला, मग का म्हणून एवढी एकाकी पळत सुटली आणि एवढं हसाय काय झाले? भागी झटक्यात खाली वाकली. पायाखाली दाबून ठेवलेली धामण 2 हातात धरली. ते बघून शिंगऱ्या झटक्यात मागं सरकला. पण भागीच ती. तिने त्याला काही कळायच्या आत धामण त्याच्या गळ्यात घातली. शिंगऱ्या ठणाणा बोंबलायला लागला. उभ्या उभ्या चड्डीत फळाफळा मुतला. भागी पोट धरून खो खो हसायला लागली. हसता हसता शिंगऱ्याचा हात हातात धरून म्हणाली, एवढं बोंबलाय काय झालं रे तुला? म्या तू ह्या गळ्यात हार घातलाय. आता आपलं लगीन झालंय. तू आम्हा दादला आणि म्या तू ही बाईल, समजलं का?
शिंगऱ्या पार अर्धमेला झाला होता. भागीच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. तो रडता रडता थया थया नाचत होता. डोळ्यातलं पाणी आणि नाकातला शेंबूड एक झाला होता. कसं बसं स्वतःला सावरत म्हणाला, भागे भागे म्या तुया पाया पडतो, हा साप काढ, नाही तर म्या मरून जाईन ग. त्याचा अवतार बघून ती अजूनच जोर जोरात हसायला लागली. हसता हसता म्हणाली, अरे धामण आहे ती, काय बी होणार नाही. अगं पण तो सापच आहे ना. असं म्हणेपर्यंत ती धामण त्याच्या सदऱ्यात घुसली होती. त्या गिळगिळीत थंडगार स्पर्शानं तो पार भेदरला. उभ्या उभ्या धाडकन खाली कोसळला. डोळे पांढरे झालेले बघून भागीचं अवसान गळालं. पुढे होऊन तिने धामणीची शेपटी धरून खसकन ओढलं. 2 वाव लांबीचं जनावर अधांतरी झोके घ्यायला लागलं. भागीनं एका हातानं धामण आपल्या गळ्याला गुंडाळत दुसऱ्या हातानं ती शिंगऱ्याला उठवायला लागली. शिंगऱ्या, ए शिंगऱ्या, शिंगऱ्या, अरे उठ की, ए शिंगऱ्या. पण तो उठत नव्हता. भागीनं कवळी घालून त्याला उराशी धरलं. धामिणीचं वेटोळं सावरत त्याला घेऊन विहिरीकडे पळाली. पाण्याच्या चारी शेजारी त्याला खाली ठेवलं. चारीतलं पाणी घेऊन त्याच्या तोंडावर मारलं. शिंगऱ्याने डोळे उघडले. भागीच्या गळ्यातला साप बघून तो पुन्हा बोंबलायला लागला. ए अरे उगं बोंबलू न ग, पाणी पे 2 घोट, मी आहे ना जोडीला, एवढं काऊन कोकुल तू. शिंगऱ्या धडपडत उठला. दोन्ही हाताच्या ओंजळीनं पाणी प्यायला. भेदरलेल्या नजरेनं तिच्याकडं पाहायला लागला. भागीनं त्याच्या हाताला धरून धावा शेजारच्या झाडाखाली बसवलं. गळ्यातली धामण सुटण्यासाठी धडपड करत होती, पण भागीला त्याचं काही देणं घेणं नव्हतं. धामण दोन्ही हातात धरून शिंगऱ्याच्या पुढे धरली. धर. ए नाही म्या नाही, मला भ्या वाटते. अरे धर की, काय बी होत नाही, मन भ्या वाटते. अरे एखाद्या बारीला आवचित वाघाशी गाठ पडली तर काय करशील र. भागे, अगं पर त्वा तिला सोडून का नाही देत. तू अगोदर हातात धर आणि म्या सांगते तसं कर, मग सोडी ते. आपण काय गारुडी आहे का साप पाळाया. चल घे. शिंगऱ्या पुन्हा लांब पळाला. डोळ्यातलं पाणी पुशीत म्हणाला, बरं एक डाव सांगितलं ना मला भ्या वाटते म्हणून, तो आम्हाला दुसरं काय बी करायचं सांग, पण हे ना ग, गोमान इकडे या आणि हातात धर, नाही तर पुनिंदा गळ्यात बांधीन, ये इकडं. शिंगऱ्याच्या काळजात खड्डा पाडला होता. पण भागी इरेला पेटली होती. तिच्या हातून सुटका करून घेणं शक्य नव्हतं. अंगातली सारी शक्ती आणि धैर्य एकवटून तो पाय ओढत भागीकडे आला. गयाबया करायला लागला. ए अरे गप, इकडून शेपटाकडून धर, मग तर झालं. शिंगऱ्यानं सारं बळ एकवटून हात पुढे केला. शेपटीला लावला. त्या स्पर्शानं एक भीतीची शिरशिरी अंगातनं आरपार गेली. अंगावर काटा आला. पाय लटपटायला लागले त्याचे. अरे धर की मुडदे, एवढं घाबराय काय झालं रे. हां, अरे आपण पारध्याची अवलादे. कुणाची. भागीनं दरडावून विचारलं. पारध्याची. शिंगऱ्या कसं बसं उत्तरला. भागी पुढे सरसावली. शिंगऱ्याचे दोन्ही हात धरून धामण त्याच्या हातात दिली आणि म्हणाली, आता तो माह्या गळ्यात घाल, म्हणजे आपलं लगीन पुरं होते. शिंगऱ्यानं एका झटक्यात धामण तिच्या गळ्यात टाकली. तसं ते जनावर खाली पडलं. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सळसळत पळालं. क्षणात शेतातल्या पिकात दिसेनासं झालं. भागीला अजून थोडा वेळ ते जनावर खेळवायची इच्छा होती, पण आता ते शक्य नव्हतं. धामण गेली तिकडे भागी फक्त एकटक पाहत होती. श्रोते हो, हा होता राजेश जगताप लिखित वांझुटी या कादंबरीचा पहिला भाग. या कादंबरीची झलक मी आज तुम्हाला ऐकवली. ही कादंबरी लवकरच जगताप सरांकडनं लिहून पूर्ण होईल. त्याच्यानंतर ती प्रकाशित होईल. प्रकाशन समारंभ झाल्यानंतर आपल्या चॅनलवर, अर्थात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला संपूर्ण वांझुटी कादंबरी ऐकायला मिळेल याची खात्री देतो. आणि थांबतो, फक्त विनंती करतो की जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता वरती माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.